कार्टी, पार्टी, महाज्योती, सारथी, अमृत ह्या वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या घटकातल्या मुलांना, मुलींना शिक्षणाच्या दृष्टिकोनातून मदत करायला काढलेले आहे. तर त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये थोडासा ओझरता उल्लेख आमचे संजय शिरसाट साहेबांनी मंत्री महोदयांनी उत्तर देताना केला. तुम्हाला काही विषय त्याच्यामध्ये दाखवतो. असे काही विषय निवडले गेलेले आहेत. कुठल्या मुलांना द्यायचं, काही काही ठिकाणी एकाच परिवारातले 42-45 हजार रुपये मिळतात म्हटल्यानंतर 5-5 लोक PhD करायला लागलेत एका फॅमिलीचे. आणि मी मध्येच माहिती घेतली तर या ठराविक विद्यार्थ्यांच्या करता कित्येकशे कोटी रुपये जात आहेत आणि 4 लाख विद्यार्थ्यांच्या करता म्हणजे यांच्याकरताच रक्कम इतकी मोठी जाते आणि बाकीच्यांच्या करता अतिशय म्हणजे 50% पेक्षा जास्त रक्कम इकडे जायला लागल्या आणि विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. आता त्याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये याच्याबद्दलची खूप साधक चर्चा झाली. शेवटी कॅबिनेटने हा निर्णय घेतला की एक कमिटी नेमायची चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली आणि साधारण बार्टीच्या किती विद्यार्थ्यांना मेरिटच्या दरवर्षी ह्याच्याकरता ऍडमिशन द्यायची, सारथीच्या किती विद्यार्थ्यांना द्यायची, त्याला आम्ही लिमिट घालणार आहे. आणि ते पण मेरिटच्या विद्यार्थ्यांना मगाशी मंत्री महोदयांनी सांगितलं त्याचे विषय काय आहेत. ते विषय खरोखरीच त्यांनी डॉक्टरेट मिळवल्यानंतर त्याचा उपयोग उद्याच्याला त्यांच्या पुढच्या एकंदरीत कामकाजाला होणार आहे का नाही, या सगळ्या गोष्टी थोड्याशा तपासून बघितल्या जात आहेत. मागं झालं ही गोष्ट खरी आहे. त्यावेळेस निवडणुकीचा काळ होता. निवडणुकीच्या काळात ते विद्यार्थी उपोषणावर बसायचे, नको नाराज नका करू, द्या. अशा पद्धतीने सगळं झालेलं आहे. तर आता जे मागे झालेलं आहे ते झालेलं आहे, त्यात उकरून काढण्यात काही अर्थ नाही. त्याच्याबद्दल आताच्याही पुरवणी मागण्या काल विनियोजन बिल जे मंजूर करण्यात आलं त्याच्यात पण काही तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्याच्यातनं काही निधी निश्चितपणे ह्या सगळ्या संस्थांच्या करता देता येईल. पण मी सभागृहाला सांगू इच्छितो, सभागृहाच्या मार्फत सर्वांना सांगू इच्छितो, राज्याला पण, की त्याच्यामध्ये लिमिट ठरवलं जाणार, लक्षांक ठरवलं जाणार किंवा किती विद्यार्थ्यांना द्यायचं. जसं परदेशात जाताना आपण 75 विद्यार्थी ह्या घटकातले आपल्याला मेरिटचे पाठवायचे, तसं ह्याच्यात पण आपण मेरिट लावतोय. आणि राऊत साहेब तुम्ही आपण एकत्र काम केलेलं आहे, त्याच्यावर तुम्हाला माहिती मी कधी कुठल्याही घटकावर अन्याय होईल अशा प्रकारची कुठली गोष्ट करत नाही. नेहमी समाजातल्या वंचित वर्गाला ज्यांची ऐपत नाही आई वडिलांची पण त्यांनी मेरिटमध्ये आहेत आणि त्यांना सरकार म्हणून आपण मदत केली पाहिजे आणि त्यांचे विषय चांगले आहेत, अशांना मदत करायला महायुतीचं सरकार हे प्राधान्य देतं आणि नेहमीच मदत करतं, पुढेही देत राहील. आता जो विषय तुम्ही